नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहुयात लोकसभेचा महासंग्राम। नकली शिवसेना सनातन विरोधी सोबत असल्याचं पाहून बाळासाहेब ठाकरेंनाही दुःख झालं असेल। पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा। काँग्रेस सत्तेत आल्यावर काश्मीरमध्ये पुन्हा एकदा कलम 370 लागू होईल, सीए कायदा रद्द होईल, मोदींचा काँग्रेसवर निशाणा। ठाकरेंची शिवसेना नकली शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंचं कुटुंब पंजाला मतदान करणार आहे, हे राज्याचं दुर्दैव, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। कोल्हापूरकरांनी ठरवलंय मान गादीला मत मोदीला। कोल्हापूरची लढाई मंडलिक विरुद्ध शाहू महाराज नव्हे तर मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी लढाई, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदींचा कोल्हापूर दौरा, मात्र छत्रपतींच्या गादी विरोधामधील प्रचार जनता विसरणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। कोल्हापूरमध्ये मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून टीजर जारी। भीती गादीची म्हणून सभा मोदींची, टीजरमध्ये उल्लेख, महाविकास आघाडीकडून महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न। शाहू महाराजांचा उमेदवारी अर्ज भरण्यास महाविकास आघाडीचा एकही नेता आला नाही, हा शाहू महाराजांचा अपमानच, संजय मंडलिकांचा महाविकास आघाडीवर निशाणा। छत्रपतींचा अपमान महाविकास आघाडीने केला, तरी शाहू महाराजांना राज्यसभा का दिली नाही? निवडणुकीत उभं करून दारोदारी फिरवणं हा अपमान, हसन मुश्रीफ यांची टीका। घटक पक्षांच्या पाठीशी मोदी ठामपणे उभे, असा संदेश जातो। मोदींच्या कोल्हापुरातील सभेवर धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया। आम्ही धनुष्य घेऊन उभे, आमच्या पाठीशी कृष्णासारखे नेते मोदीजी उभे, असंही विधान।